नमस्कार, मी गणेश नाईक। मी आज तुम्हाला हापूस आंब्यांपासून घरगुती पद्धतीची मँगो बर्फी बनवून दाखवणार आहे। सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे, त्यामुळे आपण ही एक रेसिपी करून पाहूया। आंबा बर्फीसाठी आपण 2 मोठे हापूस आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे, एक मोठा नारळ खवून घेतलेला आहे, 1 वाटी साखर आहे, अर्धी वाटी दूध पावडर आहे, हे साजूक तूप आहे, सजावटीसाठी काजू घेतलेले आहेत आणि थोडी वेलची पावडर घेतलेली आहे। प्रथम आपण हापूस आंब्यांचा गर मिक्सर मधून व्यवस्थित बारीक करून घेऊया। मिक्सर मधून काढून घेतलेला आहे आणि आता आपण गॅसवर भांड ठेवूया आणि आपण जो आता गर काढलेला आहे तो सावकाशपणे गॅस थोडा वाढवून घेऊया, थोडं व्यवस्थित ढवळून घेऊया। मिश्रण असं व्यवस्थित आपण हलवून घेतलेलं आहे। चांगलीशी उकळी फुटलेली आहे, त्याला खमंग असा वास येतोय आणि आपण याच्यात आता घालणार आहोत 1 वाटी साखर। थोडी थोडी घालून हलवून घेऊया व्यवस्थित सगळ्या बाजूनी। साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित असं हलवून घेऊया। गॅस मी कमी ठेवलाय। मिश्रण आता पूर्वीपेक्षा जाड होत चाललंय। बघा, कलर पण चेंज झालेला आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं मी कलर वगैरे काही घातलेलं नाहीये। साखर व्यवस्थित विरघळून मिश्रण घट्ट होत चालले। आता ह्यामध्ये आपण दूध पावडर घालणार आहोत। थोडी थोडी अशी घालायची आहे, जेणेकरून गुठली व्हायला नको। मी ढवळून घेतोय। पुन्हा एकदा आपण दूध पावडर घालणार आहोत। आणि परत व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय। उर्वरित जी दूध पावडर आहे ते पण आता घालून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। मिश्रण व्यवस्थित जाडसर झालेलं आहे आणि आपण त्याच्यात लगेचच खोबरं घालून घेणार आहोत। ओला नारळ होता तो मी याच्यामध्ये फोडून घातलेला आहे। व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे सर्व।
व्यवस्थित असं मिश्रण तयार झालेलं आहे। आपण ह्याच्यात आता थोडी वेलची पावडर घालूया आणि हलकसं असं हलवून घेऊया त्याला। मोडमध्ये काढून घ्यायच्या आधी मी आता मोडला साजूक तूप लावून घेणार आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता। व्यवस्थित असं चारी कोपऱ्यातून असं व्यवस्थित लावून घ्यायचं। हे बघा पूर्ण गोळा तयार झालेला आहे आपला। अजिबात काही पाण्याचा अंश पूर्णतः गेलेला आहे, यातून एकदम सुक्ख झालेलं आहे। आता हे आपण मोडमध्ये काढून घेऊया। गॅस बंद करतोय आणि आता हळू असं मोडमध्ये काढून घेऊया। व्यवस्थित असं हलक्या हाताने पसरून घेतलेलं आहे आणि आता हे थंड झालं की छानशा अशा आपल्याला हव्या तशा त्या पद्धतीच्या वड्या पाडून घेणार आहोत। हे पहा, घरगुती पद्धतीची आपली मँगो बर्फी तयार आहे। मोजक्याच साहित्यात सुंदर अशा चौकोनी वड्या तयार झालेल्या आहेत। आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा।